महाराज छत्रपति शिवाजी का एक ही सपना, हिंदू स्वराज। मराठों के पास दुश्मन जितनी दौलत हो ना हो, युद्ध में बहाने के लिए खून कई ज्यादा है। हमारे अरसास मराठा साम्राज्य के हम पे उदार है। अब गुलामी की जंजीर नहीं, सिर्फ जीत का गुलाल होगा। यह शपथ है बाजीराव बल्लाल की। हर हर महादेव। अभिनंदन अभिनंदन। बिम्बेल्स घेऊन जाऊ, छोटा इथून घेऊन टाकू हार डिस्कशन बंद करा, जिम मारा, टाइमपास ना करू, 20 मिनिटात जायचं आपल्याला. काय काय कष्ट करावं लागते माणसाला. डायलॉग दे, सौरभ डायलॉग दे एखादा. वेट झाटभर आवाज गावाभर. टाइम अप बॉईज. मिस्टर महाराष्ट्राला पिकअप करण्यासाठी जायचं आहे, सगळ्यांना महत्त्वाचं कार्य करायला जायचं आहे, लवकरच निघायचं, ट्रेन लवकर येणार आहे. मिस्टर महाराष्ट्र योगेश भाऊ आपले येत आहे. आता सगळ्यांना खूप एक्साइटमेंट झाली त्यांच्या स्वागताची. त्यासाठी आपण इथे नाही बोलत. आपले सौरभ भाऊची इनोवा मोठी अशी लांब कोणी गाडी लांब आणली म्हणजे कसं फील पण असं आलं पाहिजे ना. खरंच मिस्टर महाराष्ट्र येत आहे त्या गाडी नाही एक सीट पण एक्स्ट्रा. हार घ्यायचा याचा हार देतो याचा हार कोणता राहतो. पण मोठी दार लागतो तुम्हाला. म्हणजे नाही हो, आमच्या माणसाला स्वागतासाठी पाहिजे. स्वागत करण्यासाठी मित्र आहे, मित्रामुळेच चालू. लहानपणी मोठं म्हणजे असं पाहिजे. बारीक माणूस मोठा आहे पण बारीक. पोरांची तयारी पा. तयारी बघा, तयारी थोडीशी वायफळ पानं चालायला थोडी जास्त फुलं आणले नाही तर कंजूस माणूस एक फुल खर्च नाही करणार. फक्त आमच्या ड्रेसवर जाऊ नका. पण सकाळी सकाळी उठून आले नाही तर चांगले ड्रेस घालणार. फॅशन सारखं घ्या याला. हे बघा, ही एक नवीन फॅशन आहे. चालू जोरात खूप मस्त तयारी चालू. याचं तर वेगळं. त्याला घेऊन जायची त्याची गाडी थांब जरा दमा. अभिनंदन अभिनंदन. कॅमेरावाले भाऊच्या, सौरभ भाऊच्या. फायनली आमच्या सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झालंय. योगेश भाऊ आपले गेले होते दिल्लीला आपल्या मॉडेलिंगच्या शोसाठी.
आणि त्यांच्याकडून आमची सगळ्यांची आधीच होती का थोडी इज्जत राखू त्यांनी इज्जत नाही डायरेक्ट गर्वाची गोष्ट केली आमच्यासाठी. आणि महाराष्ट्र मिस्टर महाराष्ट्र आला ही खूप म्हणजे आपली रावडी मंडळी आपली मराठी आपलं आपण एक कंटेंट बनवतो त्यासाठी खूप प्राऊड गाडीमध्येच लावली का गाडी काढूया चला गाडी चला, मंडळी आपण थोडंसं पुढे बोलू पुढं बोलूया. चला तुमच्यासाठी खास गाडी आणली आम्ही योगेश भाऊंसाठी. छोटी मोठी गाडी नाही. अरे महाराष्ट्र मिस्टर महाराष्ट्र. बऱ्याच गोष्टी शेअर करायच्या आहे. येऊ द्या आरजेला येऊ द्या. तर मंडळी सरते शेवटी खूप दिवसापासून आम्हाला खूप पहिली गोष्ट तर खूप नाही का आज थोडंसं हे वाटतं योगेश भाऊंबरोबर जाता नाही आलं, परंतु इथून आमचा एवढा सपोर्ट होता रावडी मंडळींचा आणि त्यांनी आमच्यासाठी एकदम पोहोचला असेल. आणि तिला असं आहे ना तो मिस्टर महाराष्ट्र आला ना चांगलं वाटलं की आपलं मराठी चॅनल आहे Yes, तर महाराष्ट्र रिप्रेझेंट करतो रावडी मंडळी येस तर त्यासाठी congratulations, खूप मोठं congratulations होतं तुझं. त्याच्या मागचं कारण काय होतं माहितीये का? मला टाकतं बाजीराव म्हणायचं. हा, तो मग बाजीरावचा dialogue dialogue दिला होता ना. जर आपण एक प्रिपरेशन केलं होतं dialogue चं, तुम्हाला थोड्या क्लिप मिळतील येस बॅकग्राऊंडला आहे. क्लिप आपल्या ब्लॉग मध्ये मिळतील ते बघा आणि नंतर आपण शेवटी त्यांना विचारू कसं होतं एक्सपिरियन्स सांगायचं आपल्या मंडळींना. ओव्हरऑल कसं आहे आता जेव्हा आमचं सगळं चालू होतं प्लॅनिंग इथून जेव्हा नाशिकवरून गेलो तोपर्यंत असं काही एवढं एकदम या गोष्टी नव्हत्या. किती प्रिपरेशन केलं आम्ही भरपूर गोष्टी इकडून घे ते घे, पण ॲक्च्युअल म्हणजे जेव्हा मी तिथं गेलो आणि तिथं आमची सुरुवात झाली एक प्रॅक्टिस सेशन झाला आणि दुसऱ्या दिवशी टॅलेंट राऊंड होता. तिथं मी दुसरं काही गोष्ट नाही कारण आपण मराठी आहे आणि त्या गोष्टी जपण्याचा. मग तिथं मी तो डायलॉग दिला होता तो पुन्हा एकदा द्यायला मला वाटेल. येस डायलॉग झालाच पाहिजे. आपण पण बोलू शकतो सगळे आपण Yes. सगळ्यांनीच तयारी केली. सगळ्यांनीच आम्ही तयारी केली होती. ती आमच्या व्हिडिओमध्ये पण दिसली असेल तुम्हाला. चला योगेश भाऊ येस कम ऑन. अपनी धरती अपना राज छत्रपती शिवाजी का एक ही सपना हिंदू स्वराज. क्लिपमध्ये दिसून येतील खूप गोष्टी आहे. आपण त्याची सांगता हर हर महादेव. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तीच ती माझी ओळख बनून गेली त्या बाजीरावची. आणि तो जोश आला तुला. तो जोश आला आणि मग नंतर पुढे त्या गोष्टी स्मूथच होत गेल्या. नंतर अजून एक दोन राऊंड होते त्याचं रूपांतर सरळ या ट्रॉफी मध्ये झालंय. झालं म्हणून मग मला मिस्टर महाराष्ट्र म्हणून तिथं त्या गोष्टींमध्ये जे काय मिळली पण तसं त्या गोष्टी. आणि सगळं दिवस रात्र मेहनत चालायची. रात्री 2-2-3-3 पर्यंत सगळे शो चालायचे. कधी जेवण झालं नाही झालं फटाफट पळा प्रॅक्टिस करा हे ते. पण दिल्लीत मधून आपण काहीतरी घेऊन आलोय फायनली आणि ते पण मिस्टर महाराष्ट्र आणले. त्याच्यामुळे पोरांचा खूप म्हणजे खूप सपोर्ट लागला त्याला. आणि ही जी आमची मजबूती आहे स्कूल फ्रेंड आहे आम्ही 15-16 वर्षापासूनची हे पूर्ण आम्हाला फॅप 4 म्हणून ओळखलं जातं. आणि जे पण नवीन लोक कोणी बघत असेल ना त्यांनी जाऊन आपलं कंटेंट बघा की हे रावडी मंडळ किती रॉ पद्धतीने आम्ही ना महाराष्ट्राला रिप्रेझेंट करतो आणि एक यंग माणूस म्हणून काय गोष्टी केल्या पाहिजे आम्ही प्रयत्न करतो आणि इनोव्हेटिव्ह ट्राय करतो. आता आम्ही ह्या ज्या गोष्टी ना आता मी एवढा आता आम्ही जेव्हा मिस्टर इंडियासाठी गेलो होतो तेव्हा सगळ्या पूर्ण इंडियातनं लोक होते. जेव्हा मी डिस्कस करतो तेव्हा याच गोष्टी डिस्कस व्हायच्या. तुम्ही काय करता तुम्ही म्हणा तुम्ही सह्याद्रीचा आहे सह्याद्रीचा मग आमचे जे ॲडव्हेंचर ट्रेक आहे मागचे काही अरे तूने की आहे म्हणजे असं त्या प्रकारची ती गोष्टी यायच्या. अरे कहा पे कितना सही आहे अशा रिॲक्शन होत्या मला. मंडळी आम्हाला कनेक्ट करा आमच्या चॅनल जाऊन बघा तुम्ही काय मला content मंडळी आहे. एक शॉर्टकट एक गोष्ट सांगतो. योगी भाऊनी ना ड्रीम बघणं हे ह्या माणसाने शिकवलंय. छोट्या छोट्या गोष्टी कॅमेरा घेण्यापासून प्रत्येकाला ज्या गोष्टीतून तुम्ही हे पाहताय ना तो कॅमेरा ह्या माणसाने घ्यायला सांगितला. तिथून प्रत्येकाने इन्स्पिरेशन घेतलं. बॉडी बिल्डिंग असो स्वतःचं ग्रूमिंग असो फॅशन असो सगळे या माणसाने आणलं. ड्रीम बघितल्या काही ड्रीम पूर्ण नाही झाले आणि येस आणि आज ते जो आज आम्ही जे जोशाने सगळे जे आम्ही सगळं सुरुवात आहे ती सकाळी उठून सगळे ती या भाऊंची सुरुवात आहे आमच्या. आणि त्याच्याकडे बघून आम्ही सगळे इन्स्पायर झालोय आणि त्याचं हे आज म्हणजे ड्रीम त्यांनी आतापर्यंत जे पाहिले ते आज सक्सेसफुल एक आणि कसं आम्ही ना एकमेकांमध्ये कॉम्प्लिमेंट करतो आणि 4 लोक आहे ना आम्ही सोबत मिळून काहीतरी करण्याची एक पॉवर असते. Yes, 4 लोक एकत्र आले टीम तसं यूज करून आम्ही काहीतरी करण्याचा अचीव करण्याचा प्रयत्न करतो. लाईफमध्ये खूप गोष्टी होणार आहे. आमच्याशी कनेक्ट व्हा आणि आमची जर्नी बघत राहा. असं आमच्यासोबत करेक्ट तोपर्यंत राम राम बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये लवकरच. अपनी धरती अपना राज छत्रपती शिवाजी का एक ही सपना हिंदू स्वराज.
छत्रपति शिवाजी का एक ही सपना, हिंदू स्वराज। मराठों के पास दुश्मन जितनी दौलत हो ना हो, युद्ध में बहाने के लिए खून कई ज्यादा है। हमारे अरसास मराठा साम्राज्य के हम पे उदार है। अब गुलामी की जंजीर नहीं, सिर्फ जीत का गुलाल होगा। यह शपथ है बाजीराव बल्लाल की। हर